नमस्कार मैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने डायरेक्ट कपड्यावरती 34 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग ब्लाऊजवरून मापे घेऊन अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुमच्या सर्व गोष्टी सहज लक्षात येणार आहेत. कारण की बऱ्याच मैत्रिणींना ब्लाऊजवरून मापे घेऊन ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग कसं करायचं हे जमत नाही. त्यांच्यासाठी मी खास हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर इथे बघा, सर्वात अगोदर ब्लाऊजला व्यवस्थित हुक वगैरे लावून घ्यायचा आहे आणि नंतर मग आपण पाठीमागच्या साईडने ब्लाऊजची पूर्ण उंची मोजून घ्यायची आहे. तर इथे बघा, ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14.5 इंच. तुमच्या ब्लाऊजची जेवढी उंची येईल तेवढी तुम्ही घ्यायची आहे. तर ब्लाऊजची उंची मोजताना जिथे बाही जोडलेली आहे तिथून आपल्याला बाहीची उंची मोजायची असते. गळ्याच्या साईडने बाहीची उंची मोजायची नाही, कारण तिथे शोल्डर उतार दिलेला असतो. ठीक आहे, बघू शकता तुम्ही. मी परत एकदा सांगत आहे. तर इथे बाही जिथून जोडलेली आहे तिथून आपल्याला पूर्ण उंची घ्यायची असते. ठीक आहे, आणि गळ्याचा आपला जेवढं पाठीमागच्या गळ्याची उंची आहे तेवढी पण तिथूनच घ्यायची आहे आपल्याला, इथून घ्यायची नाही. गळ्याच्या बाजूने जिथून बाही जोडलेली आहे तिथून गळ्याची उंची पण घ्यायची असते. ठीक आहे, तर शोल्डर उतार दिल्यामुळे उंचीमध्ये आणि गळ्यामध्ये फरक पडू शकतो. त्याच्यामुळे जिथून बाही जोडतो आपण तिथून उंची आणि ब्लाऊजचा पाठीमागचा गळा मोजायचा आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता ब्लाऊज आपण टर्न करून घेऊया आणि पुढच्या साईडची मापे घ्यायला सुरुवात करूया. तर ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आपल्याला, बघू शकता अगोदर. आणि नंतर मग आपल्याला जेवढी छाती आहे तेवढं याचं माप घ्यायचं आहे. जिथे बाही जोडलेली आहे तिथून बघू शकता असं पकडायचं आहे आपल्याला थोडंसं खेचून. तर ते किती येत आहे, 17 इंच. म्हणजे आपली 34 छातीचा हा ब्लाऊज असणार आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने छातीचं माप आहे ते मी टाकून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे हुकाच्या साईडने पण तुम्ही छाती आहे ती मोजू शकता. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असू शकते ब्लाऊजचं मापे घ्यायची. ठीक आहे, तर इथे बघा, आता पुढचा गळा पण सेम त्याच पद्धतीने मी बाही जिथे जोडलेली आहे तिथून असा टेप फोल्ड करत गळ्याचं माप आहे ते घेऊन घेतलं तर ते आलेलं आहे 6 इंच. ठीक आहे, तर इथे मापे जरी तुम्हाला लिहिलेली दिसत नसली तरी मी व्यवस्थित तुम्हाला सांगत आहे. तर खालच्या साईडने बघा, हुकाच्या साईडने मी कमरेचं मार्किंग बघितलं तर एका साईडचं आलेलं आहे 7 इंच. म्हणजे 7 चोक 28, 28 इंचाची आपली छाती आहे. तर त्याचा चौथा भाग येत आहे 7 इंच. किंवा असं तुम्ही डायरेक्ट पूर्ण पण मोजू शकता. बघा, 14 इंच येत आहे दुसरा भाग आणि असा चौथा भाग येत आहे इथून हुकापासून घेतलं तर. ठीक आहे, तसेच बाहीचं माप घेताना आर्महोलचा शेप आहे तो पण आपण चेक करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला सोपं जातं फिटिंगला. तर तो येत आहे 7.5 इंच. तर तो मी लक्षात ठेवलेला आहे. तर इथे बघा, आता बाहीची पूर्ण उंची आहे 9.5 इंच आणि या साईडची उंची बघितली तर येत होती, इथे बघू शकता 9.5 इंचाची येत आहे. तर दोन्ही बाहीची उंची आहे ती व्यवस्थित चेक करायची आणि दंडघेर आहे तो इथे येत आहे 4.5 इंच. तर तो देखील मी इथे नोट डाऊन करून घेते. दंडघेर आणि बाहीची उंची व्यवस्थित टाकून घेतली. तर इथे प्रिन्सेस कटसाठी आपल्याला उभा टक्स आणि आडवा टक्स कसा काढायचा हे बऱ्याच मैत्रिणींना कळत नाही. तर त्याच्यावरती सुद्धा मी डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे, तिथे जाऊन नक्की बघा. अगदी डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे. तसेच इथून शोल्डरच्या मधोमध टेप ठेवून तुम्ही इथे पण बघू शकता 9 इंच आपला इथे अपेक्स पॉईंट येत आहे, उभा टक्स येत आहे बघू शकता. आणि आडवा टक्स इथे घेताना काय करायचं, 34 छाती आहे त्याच्यामध्ये 3 आणि 4च्या मध्ये एक डॉट दिला तर आपल्याला बरोबर आडवा टक्स भेटू शकतो 3.4 इंच बघू शकता. तर हा आडवा टक्स काढायचा अगदी सोपा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, उभा टक्स आणि आडवा टक्स कसा घ्यायचा ते समजलं. तर डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर इथे मागचा गळा व्ही शेप आहे आणि डीप गळा आहे आपला. तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं असतं, पाठीमागच्या गळ्यावरती शोल्डर आणि मुंड्याचं माप आपलं अवलंबून असतं. ठीक आहे, तर आता आपण डायरेक्ट अस्तरावरती ह्याचं कटिंग करत आहोत. त्याच्यामुळे मी अस्तरला खालच्या साईडने अगोदर व्यवस्थित मार्किंग करून घेतलं आणि आता अगोदर आपण बॅक पार्टचं कटिंग करून घेऊया. तर बॅक पार्टची उंची किती आहे, 14.5 इंच. तर ते उंचीचं मार्किंग मी करून घेतलं. बंद बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे बघू शकता अस्तराची. खालच्या साईडने मी व्यवस्थित अस्तरावरती रेषा आखून घेतलेली आहे, कारण की कोसमध्ये कपडा असतो. तर बघा, शोल्डर आता मोजायचं कसं ते बऱ्याच मैत्रिणींना कळत नाही तयार ब्लाऊजचं. तर असं ब्लाऊज व्यवस्थित अंतरून घ्यायचा. तर इथे शोल्डर किती येत आहे, 10 इंच. म्हणजे त्याचा हाफ टाकायचा आहे आपल्याला 5 इंच, कारण की पाठीमागचा गळा डीप असल्यामुळे शोल्डर आणि मुंड्याचं माप कमी येत असतं. तर शोल्डर 5 इंच घेतला आणि मुंडा घेतलेला आहे 5.5 इंच. ठीक आहे, तर शोल्डर आणि मुंड्याची रेषा आखून घेतली आणि पुढे छातीची रेषा कंटिन्यू आखून घेतलेली आहे. आता त्या छातीच्या रेषेवरती आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच मार्जिन घ्यायचं आहे. जेवढी तुमची छाती असेल त्याचा चौथा भाग करा
34 छाती आहे, तर इथं चौथा भागाला 8.5 इंचांनी पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं. तसेच खाली कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं. तर आता ही रेषा आखून घेऊया. तर माझ्या चॅनलवर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मैत्रिणींनो घर बसल्या सर्व काही टेलरिंगचं शिकायला मिळणार आहे. ब्लाऊज कटिंग, स्टिचिंग अगदी सोपी पद्धत आहे. तर इथे बघा कोपऱ्यातून मुंड्याचा शेप देण्यासाठी 1.25 इंचावरती मी मार्किंग केलं आणि आता त्याचा गोलाकार शेप सुंदर असा शेपरच्या साह्याने मी देऊन घेतला आणि ते शिलाई मार्जिनच्या इथे थोडंसं 1.5 इंच खाली घ्यायचं म्हणजे आपलं फिटिंग काकेमध्ये एकदम परफेक्ट येतं, अजिबात घोळ येत नाही. ठीक आहे. तर इथे मी काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे मध्ये त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ बघायचा आहे, नाहीतर तुम्हाला समजणार नाही. तर गळा रुंदी मी घेतलेली आहे इथे 2.5 इंच आणि गळा उंची घेतलेली आहे 11 इंच. तुम्ही तुमची जेवढी उंची असेल गळ्याची त्याच्यात अर्धा इंच प्लस करून गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आणि त्याचा बॉक्स आखून घ्यायचा आहे. तर इथे व्ही शेपचा गळा आहे, तर तो मी कशा पद्धतीने स्केलच्या साहाय्याने सुंदर असा व्ही शेप ॲडजस्ट करत देऊन घेतलेला आहे बघा. अगदी डीप 11 इंचाचा व्ही शेप हा गळा आहे आपला. तर तो मी देऊन घेतला. थोडासा गोलाकार शेप द्यायचा म्हणजे प्रॉपर आपला तो पाठीमागच्या साईडला बसतो फिनिशिंगमध्ये. बघू शकता किती सुंदर शेप आलेला आहे. आणि डीप गळा असल्यावरती आठवणीने तुम्हाला गळ्याच्या साईडने अर्धा इंचाचा हा शोल्डर उतार देऊन घ्यायचा आहे. आणि दुसरी महत्त्वाची टिप्स इथे शिलाई मार्जिन जिथे आहे तिथे अर्धा इंचावरती आपल्याला या पद्धतीने आपला पाठीचा टक्स देऊन घ्यायचा आणि तिथून हा अर्धा इंचाची रेषा आहे ती आखून घ्यायची आहे वरती शिलाई मार्जिनचे, म्हणजे अजिबात पाठीच्या साईडला ब्लाऊज उचलत नाही. ठीक आहे. तर ह्या 3 टिप्स तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. मुंड्याच्या इथे 1.5 इंच येणं, गळ्याच्या साईडला शोल्डर उतार देणं आणि खालच्या साईडला कमरेच्या इथे असं तिरकं अर्धा इंचाची रेषा आखून घ्यायची. ठीक आहे. तर बॅक पार्ट इथे तुम्हाला समजला असेल. आता फ्रंट पार्टचं आपण कटिंग लगेचच बघूया. तर फ्रंट पार्टचं कटिंग करताना अगोदर 1.5 इंचाचं आपल्याला हुकायसाठी जे मार्जिन जातं त्याची रेषा आखून घेतली. ठीक आहे. तर इथं जेवढं शोल्डर आपण बॅक पार्टला घेतलेलं होतं तेवढं इथे घ्यायचं आहे 5 इंचाचं आणि शोल्डरचं माप झाल्यानंतर मुंडासुद्धा आपल्याला 5.5 इंचच घ्यायचा आहे फ्रंट पार्टसाठी. त्याच्यात काही चेंजेस करायचे नाहीत आणि इथे छातीची रेषा आखून घ्यायची. तर इथे बघा आता आपण बॅक पार्टला किती उंची घेतलेली होती 14.5 इंच. सेम फ्रंट पार्टला पण 14.5 इंच उंची घ्यायची. फक्त आपल्याला त्याच्यात 1.5 इंच उंची वाढवून घ्यायची आहे, कारण की प्रिन्सेस कटचा पफ येण्यासाठी 1.5 इंच बघा मी उंचीमध्ये मार्जिन वाढवून घेतलेलं आहे. ठीक आहे. तुमची जेवढी उंची असेल त्याच्यात तुम्ही 1.5 इंच फ्रंट पार्टसाठी वाढवायचं आहे. समजलं? तर गळा रुंदी इथे 2.5 इंच घ्यायची आहे बॅक पार्टप्रमाणे आणि मुंड्याच्या इथे आपल्याला 1.5 इंचावरती फ्रंट पार्टसाठी इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आर्महोलचा शेप देण्यासाठी. तर इथे शेपरच्या साहाय्याने मी 1.5 इंचावरती मुंड्याचा शेप आहे तो प्रॉपर देऊन घेतला. आणि इथे जेवढा तुमचा फ्रंट पार्टचा गळा आहे त्याचं मार्किंग करायचं. तर 6 इंच गळा आहे, तर मी अर्धा इंच प्लस करून 6.5 इंचावरती गळ्याचं मार्किंग करून घेतलं. गळा रुंदी 2.5 इंचाची घेतलेली आहे आणि त्याचा बॉक्स आहे तो व्यवस्थित आखून घेतला आणि याच्यामध्ये गोल गळ्याचा शेप आहे तो स्केलच्या साहाय्याने देऊन घेतलेला आहे बघा. तर एकदम परफेक्ट आकार आलेला आहे, बघू शकता तुम्ही पाठीमागच्या गळ्याचा सुद्धा आणि पुढच्या गळ्याचा सुद्धा. तर इथे बघा आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे प्लस 1 इंच दोन्ही साईडपार्ट जोडण्यासाठी आणि पुढे 2 इंच आपल्याला टक्स वाढवून घ्यायचा असतो प्रिन्सेस कटचा शेप देण्यासाठी. तर त्याची रेषा आखून घेतलेली आहे बघा. तर इथे फ्रंट पार्टसाठी व्यवस्थित लक्ष देऊन पहा मी कशा पद्धतीने फ्रंट पार्टचं मार्किंग करत आहे डायरेक्ट कपड्यावरती विथ शिलाई मार्जिन. बऱ्याच मैत्रिणींचा प्रश्न असा असतो की कपड्यावरती कटिंग केलं तर तुम्ही मार्जिन कसं ॲड करता, तर ह्याच्यात मी ॲडजस्ट केलेलं आहे 1 इंचाचं शिलाई मार्जिन बघा. तर इथे उभा टक्स मी घेतलेला आहे 9.5 इंचाचा, बघू शकता 9.5 इंचाचा उभा टक्स घेतलेला आहे. तर येथे बघू शकता 34 इंच आपली छाती आहे, तर त्याच्यामध्ये एक पॉईंट दिला तर 3.4 इंच आपलं इथे येणार आहे आडवा टक्स. त्याच्यातून अर्धा इंच कमी करून मी खालच्या साईडला मार्किंग करून घेतलं 3 इंचावरती आणि वरती आपल्याला 3.4 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर बघा 34 छाती आहे, तर त्याच्यात फक्त एक पॉईंट दिलेला आहे आपण. तर तुमचा आडवा टक्स इथे तुम्हाला भेटून जाणार आहे. तर प्रत्येक साईडसाठी तुम्ही तसंच करायचं आहे. समजा 36 छाती असेल तर त्याच्यात एक पॉईंट दिला तर किती आलं 3.6 इंच येणार आहे. या पद्धतीने आडवा टक्स घ्यायचा, वरच्या साईडला ते मार्किंग करायचं आणि खालच्या साईडला फक्त अर्धा इंच कमी करून मार्किंग करायचं. आता इथे बघा पुढे 1.5 इंच पुढे मी इथे मार्किंग केलेलं आहे आणि त्याच्यावरती 2 इंचावरती मार्किंग करायचं. परत 1.5 ते 2 इंच मार्किंग करू शकता. साईजवरती डिपेंड असतं. तर मी 2 इंचावरती मार्किंग केलं
आणि इथे बघा कोपऱ्यातून आपल्याला हा शेप आहे तो या पद्धतीने आता स्केलच्या सहाय्याने व्यवस्थित फिनिशिंगमध्ये असा उभार देऊन घ्यायचा आहे बघा. अगदी परफेक्ट बघू शकता आकार किती सुंदर आलेला आहे प्रिन्सेस कटचा. मुंड्याच्या इथे आपल्याला थोडासा अर्धा इंचाचा या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा हा टक्स दिल्यामुळे काय होतं फिटिंग अगदी परफेक्ट बसतं प्रिन्सेस कटचं. तर इथे बघा 2 इंच खालच्या साईडला मी घेतलेला आहे आणि वरती पाऊण इंच घेतलेला आहे बघा शिलाई मार्जिन. मुंड्याच्या इथे पाऊण इंच घेतला आणि खालच्या साईडला 2 इंच घेतलेला आहे आणि असा हा शेप दिलेला आहे बॅक पार्टप्रमाणे. मुंड्याचा बघू शकता पाव इंच खाली, म्हणजे फिटिंग आपलं परफेक्ट येतं. तर इथे तुम्ही ड्राफ्टिंग व्यवस्थित अगोदर बघून घ्या. तुम्हाला कुठे काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. ठीक आहे. आडवा टक्स कसा काढायचा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जेवढी छाती आहे तुमची त्याच्यात एक पॉईंट फक्त द्यायचा आहे. 3.4 इंच आलं आणि त्याच्यातून अर्धा इंच कमी करायचं आणि ते खालच्या साईडला मार्किंग करायचं आणि 3.4 इंच वरच्या साईडला मार्किंग करायचं. ठीक आहे. तर इथे बघा गळ्याच्या साईडने मी ते अर्धा इंचवरती या पद्धतीने क्रॉस मार्किंग केलेलं आहे आणि शिलाई मार्जिनच्या इकडे पण अर्धा इंचावरती असं तिरकं मार्किंग केलं. प्रिन्सेस कटला असा शेप देऊन घेतला. ठीक आहे. तर इथे परफेक्ट आपलं बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टचं मार्किंग झालेलं आहे. तर तुम्हाला मी हे व्यवस्थित कटिंग करून दाखवते. बाहीचं कटिंग मी याच्यामध्ये सांगणार नाही कारण की बाहीचा अगदी डिटेल व्हिडिओ मी सेम याच पद्धतीने कापडावरती बाहीचं छातीनुसार कटिंग कसं करायचं हे तुम्हाला डिटेलमध्ये त्याचा सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे. चला तर मग आता याचं आपण कटिंग करून घेऊया. तर कटिंग करताना बघू शकता केलेल्या मार्किंगवरती व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो आजपासून तुमच्यासाठी मी डेली असे छान छान सोप्या पद्धतीने व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा. म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. आणि व्हिडिओला लाईक केल्यानंतर हाईपचा एक ऑप्शन येत आहे. तर ते हाईपचे पॉईंट्ससुद्धा न विसरता द्या मैत्रिणींनो. त्याच्यावरती मी तुमच्याशी छान छान व्हिडिओ बनवत असते. आणि तुम्हाला अजून कोणत्या ब्लाऊजचं कटिंग हवं आहे तर त्याची कमेंट मला नक्की करा. मी त्याच्यानुसार डेली व्हिडिओ बनवत असते. तर बघा आता प्रिन्सेस कटचा शेप आपण परफेक्ट असा कट करून घेऊया. तर सर्वात अगोदर आपण हा शेप कट करूया प्रिन्सेसचा. बघू शकता. तर माझं गृहिणी स्पेशल सर्व काही हे पेजसुद्धा आहे फेसबुक पेज. तर त्याला पण तुम्ही फॉलो करून ठेवा मैत्रिणींनो. त्याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ टाकत असते. तर नक्की त्याला पण एकदा भेट द्या फेसबुक पेजला माझ्या. गृहिणी स्पेशल सर्व काही म्हणून फेसबुक पेज आहे. ठीक आहे. तर इथे बघा थोडासा कर्व येत होता. इथे साईड पार्टला तो मी कट करून घेतला. आणि इथे गळ्याच्या साईडला मी शोल्डर उतार द्यायचा राहिलेला होता तो पण मी देऊन घेतलेला आहे. तर आता हे सर्व पार्ट ठेवून आपण बघू शकता मेन फॅब्रिकवरती याचं कटिंग करून घेऊया. तर अगदी सोपी पद्धत आहे. डायरेक्ट कापडावरती आपण कमीत कमी वेळात ब्लाऊज आहे तो आपला कट करून होतो अगदी फिनिशिंगमध्ये. तर इथे बघा हा मेन फॅब्रिक आहे ते मी अंथरून घेतलेला आहे. बंद बाजू मी माझ्याकडे घेतलेली आहे आणि सर्वात अगोदर आपल्याला बॅक पार्ट ठेवायचा असतो. तर बघा बॅक पार्ट मी ठेवून घेतला आणि फ्रंट पार्ट या पद्धतीने ॲडजस्ट करत ठेवलेला आहे. गळ्याचं कटिंग मी केलेलं नाही. नंतर मी मेन फॅब्रिकवरती गळ्याचं कटिंग करून घेणार आहे. तर असे आपले फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टचे पार्ट मी ठेवून व्यवस्थित कट करून घेते आणि राहिलेल्या फॅब्रिकमध्ये आपली 9.5 इंचाची स्लीव्ज कटिंग करून घेणार आहोत. त्याचं पण मी लगेचच मार्किंग करून घेतलं. चला तर मग आता हे सर्व पार्ट आपण कट करून घेऊया. तर मैत्रिणींनो व्हिडिओ टाकायला थोडंसं लेट होत आहे कारण की कामाचा खूप लोड आहे. त्यातून सुद्धा वेळ काढून मी तुमच्याशी सर्व व्हिडिओ डिटेलमध्ये शेअर करत आहे आणि माझी शिकवण्याची पद्धत खूप साऱ्या मैत्रिणींना आवडत आहे आणि या पद्धतीने मैत्रिणींनी खूप साऱ्या ब्लाऊज पण स्टिच करून पाहिलेले आहेत. एकदम परफेक्ट फिटिंग आलेले आहेत आणि खूप छान छान कमेंट्स येत असतात मैत्रिणीच्या. त्यांच्यासाठी सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. कारण की सगळ्याच कमेंट्सला मला उत्तर देता येत नाही मैत्रिणींनो. खूप खूप धन्यवाद आहे तुमच्या सर्वांचे. खूप छान सपोर्ट करत आहात आणि माझे चॅनलवरती पाहून तुम्ही खूप छान छान ब्लाऊज पण स्टिच केलेले आहेत. तसेच बाहीचे व्हिडिओ पण माझे खूप व्हायरल झालेले आहेत मैत्रिणींनो. तर बघा बाहीचा हा सेपरेट मी व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ आजचा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.